मोठ्या प्रमाणात लागलेला आहे। त्या पहिल्याच पावसाने पेडणे तालुक्याला पूर्णपणे झोडपून काढल्याचं चित्र दिसून येत आहे। आज आम्ही मोर्जी पंचायत क्षेत्रात जर फेरफटका मारला तर सरकारची यंत्रणा मान्सून पूर्व जी कामे करायची असतात ती कामे केली नसल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी जलतरण तलाव आपल्याला दिसून येतात। खिंड जंक्शन, सी हॉर्स बागवाडा चर्चच्या समोर असलेलं जंक्शन, विद्याप्रसारक हायस्कूलच्या जंक्शनवर आणि नारोजीवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पहिल्याच मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचं पाणी साचल्याने मान्सूनपूर्व कामे न केल्यामुळे आणि गटार व्यवस्थाचे 3 तेरा कसे वाजलेले आहेत हे चित्र दिसून येते। दरवर्षी सरकार मान्सूनपूर्व कामे पावसाळ्यापूर्वी करावीत असा त्या संबंधित विभागाला अधिकाऱ्यांना आदेश देतात, परंतु केवळ सरकारच्या डोळ्यात धूळफेक करण्याबरोबरच जनतेच्याही डोळ्यात धूळफेक करत असताना काही मान्सूनपूर्व कामाची तयारी केली जाते, परंतु ती पूर्ण कामे केली जात नसल्यामुळे आता पाऊस जोरदार लागत असल्यामुळे ठिकठिकाणी गटार व्यवस्था नसल्याने थेट पावसाचे पाणी रस्त्यावरून साचून राहिल्याचे चित्र दिसून येते। ज्या ठिकाणी हे पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी लोकांची घरे आहेत, दुकाने आहेत आणि या रस्त्यावरून ये जा करणारी जी वाहने आहेत त्या वाहनांची कसरत कशा पद्धतीने सुरू आहे हे आपल्याला चित्र दिसून येतात। सरकार रस्ते करत असताना गटार व्यवस्था का करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे। मोर्जी पंचायत क्षेत्रातील पूर्ण जे मुख्य रस्ते असतील, अंतर्गत रस्ते असतील, त्या रस्त्यावरील गटार व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेल्याचे चित्र दिसून येत आहे। खिंड परिसरात जर आपण जंक्शनवर बघितलं तर त्या जंक्शनच्या परिसरात दोन्ही बाजूने दुकाने आहेत आणि एक गतिरोधक आहे। त्या गतिरोधकाकडे पाण्याचा जो तलाव झालेला आहे त्या पाण्याचा अंदाज दुचाकी वाहनांना, चारचाकी जे अनोळखी वाहन चालक आहेत त्यांना येत नसल्यामुळे भविष्यात अशा जर पाण्याची समस्या कायम राहिली तर अपघात घडण्याची शक्यता आहे। सरकारने तातडीने आणि स्थानिक पंचायतीनेही पुढाकार घेऊन ज्या जंक्शनवर हे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचलेले आहे त्याची विल्हेवाट कशी लावता येईल यावर कटाक्ष ठेवावा अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत।